पडतात. कॉम्पिटिटिव्ह मुलं असेल किंवा शाळेतले मुलं असेल सगळ्यांना ट्रिक्स खूप कामात पडतात असं आहे. तर 20 पर्यंत हे नॉर्मली पाठ होऊन जातात, पण 20च्या वरचे पाठ करणं हे थोडंसं कठीण असतं. 20 त्याला आपण सोप्या पद्धतीने लक्षात कशा ठेवायचे त्याची एक ट्रिक्स आहे, तेच तुम्हाला सांगतो. तुम्ही बघू शकता 20चा स्क्वेअर आहे 400, ठीक आहे, आणि 30चा स्क्वेअर 900. जर आपण बघितलं 21 कडे आणि 29चा जर लक्षात कॉमन नंबर बघितला तर इथे जर तुम्हाला कॉमन नंबर दिसत आहे 41 आणि 41, इथे 41 आहे आणि इथे 41 आहे. 21चा इथे 441 आणि 29चा 841 असे दोन कॉमन नंबर आहे. कॉमन नंबर कोणते आहे? 41 आणि 41, ठीक आहे. तर हे दोन असे लक्षात ठेवू शकता. दुसरे दोन जर पाहायला गेलं 22 आणि 28, यामध्ये 84 आणि 84 असे दोन कॉमन नंबर दिसतात. इथे आहे 484 आणि इथे जर पाहायला गेलं तर 784 आहे. तर 84 कॉमन आहे. ते दोन्ही नंबर आपण अशा प्रकारे लक्षात करू शकतो, ठीक आहे. नेक्स्ट नंबर 23 मध्ये 29 आणि 27 मध्ये 29 हा पण नंबर कॉमन असल्यासारखे दोन्ही आपण अशा प्रकारे लक्षात करू शकतो. नेक्स्ट नंबर 24चा स्क्वेअर 576 आणि 26चा 676. तर याच्यातही 76 आणि 76 असे दोन कॉमन नंबर आहे. हे पण तुम्ही अशा प्रकारे लक्षात करू शकता, ठीक आहे. आणि लास्ट 25चा स्क्वेअर हा 625 हे कोणी पण लक्षात ठेवू शकतं. जे की कठीण ना, खूप मुलांना पाठ पण असते, पण जे कठीणातले कठीण आहे म्हणजे 23, 27चा हे जे असे नंबर आहे रॅन्डमली येणारे नंबर, याचे स्क्वेअर पाठ करणं थोडंसं कठीण होतं. तर ते आपण सोप्या पद्धतीने लक्षात कसं ठेवायचं ते लक्षात ठेवा, ठीक आहे. लक्षात कसं ठेवायचं हे समजून घेतो असं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि तुमच्या शाळेमध्ये असेल किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्ही याचा उपयोग घेऊ शकता. थँक्यू.